हाय हॅलो नमस्कार. मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत पावभाजी. त्यासाठी मी साहित्य घेतलं: 1 फ्लॉवर, 4 बटाटे, एक अर्धा टोमॅटो, 1 कांदा, 1 बीट, 1 वाटी वाटाणा आणि 1 शिमला मिर्च. आपण भाज्या शिजायला घालूयात. त्यासाठी मी कुकरमध्ये 1 चमचा बटर घातलेला आहे. त्यामध्ये 1 कांदा जो आपण चिरून घेतला होता तो टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की आपण ज्या भाज्या घेतलेल्या त्या सगळ्या एकत्र करून कुकरमध्ये घालायच्यात आणि त्या भाज्या 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायच्यात. भाज्या परतून झाल्या की भाज्या बुडतील इतपत पाणी आपण कुकरमध्ये घालायचे आणि त्याच्या 7 ते 8 शिट्ट्या होऊ द्यायच्या. तोपर्यंत आपल्या भाज्या शिजत आहेत. आपण एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मी घेतलेलं आहे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं. त्याचबरोबर मी 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले. या सगळ्याची आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे. आणि ती पेस्ट बनवून झाली की कढईमध्ये 2 चमचे तूप घेतले आणि 1 चमचा बटर घेतले. त्याच्यामध्ये आपण जो कांदा चिरून घेतला होता तो घालायचा आहे. इथे मी 2 मिडियम साईजचे कांदे चिरून घेतलेत. कांदे छान परतत आहेत तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतच आहेत. कांदा छान परतून झाला की आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती त्यामध्ये टाकायची आहे. ती व्यवस्थित परतून घ्यायची. त्यातलं पाणी आटू द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मसाले घालायचे आहेत. त्यासाठी मी पावभाजी मसाला, आपला घरचं लाल तिखट, धने पावडर आणि बेडगी मिरची पावडर रंग येण्यासाठी घेतलेले आहे. ती टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपल्या भाज्या शिजल्यात का ते पाहूयात आपण. भाज्या आता छान शिजून झालेल्या आहेत. त्या मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्या छान स्मॅश करून घ्यायच्यात एकजीव होण्यासाठी. तोपर्यंत त्यातून भाज्या साईडला काढून घेतल्यावर ज्या कुकरमध्ये पाणी शिल्लक राहतं ते मसाल्यामध्ये टाकायचे आणि आपला मसालाही छान परतून घ्यायचा आहे. बघू शकता त्याला तेल सुटलेलं आहे. मसाला छान परतून झाला की जे आणखी शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते मी सगळं त्याच्यामध्ये कढईमध्ये ओतून घेतलेलं आहे. आणि इकडे आपण ज्या भाज्या स्मॅश केल्या होत्या त्या सगळ्या भाज्या आपल्याला कढईमध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायच्यात. आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला कशी भाजी हवी आहे, पातळ, घट्ट, आपल्या कन्सिस्टन्सीनुसार त्यामध्ये पाणी घालायचे. पाणी घालून व्यवस्थित परतून सगळं एकजीव करून त्यामध्ये मीठ घालायचे आणि बारीक मंद आचेवरती याला आपण 10 ते 15 मिनटासाठी आपण ही भाजी व्यवस्थित शिजून घेऊयात. पाहू शकता भाजीला आता किती छान कलर आलेला आहे. आपण जे भाजीमध्ये बीटरूट आणि बेडगी मिरची पावडर वापरली आहे त्याच्यामुळं भाजीला सुंदर असा कलर आलेला आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि पुढच्या वेळी तुम्हाला माझ्याकडून कोणती रेसिपी पाहायला आवडेल हेही मला सांगा. जेणेकरून मी प्रयत्न करेन की तुम्ही जो पदार्थ सांगितला आहे तो मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आता आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. त्याला छान तर्री आलेली आहे. आता आपण प्लेटमध्ये भाजी काढून घेऊयात. आता आपली भाजी आणि प्लेट दोन्ही तयार झालेलं आहे. त्यासाठी मी पाव गरम करून घेते. पावही गरम झालेला आहे. तयार आहे आपली स्ट्रीट स्टाईल चमचमीत अशी पावभाजी. स्वस्त खा, मस्त राहा. व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.